कि राजधानी दिल्ली में जुमा की नमाज के मौके पर एक बहुत ही निंदनीय वाक़या पेश आया। एक पुलिस अफसर जिसका नाम मनोज कुमार तोमर बताया जा रहा है, इसकी मानसिकता कितनी गंदी और घटिया है कि इसने सड़क पर नमाज पढ़ रहे एक मुस्लिम और कई मुस्लिम युवकों को सजदे की हालत में लात मारा, जिसकी निंदा करने के लिए हम सब जमा हुए हैं। और इससे ज़्यादा हम निंदा उस सिस्टम की करते हैं कि इस शख्स पर, इस मनोज कुमार तोमर पर अभी तक कोई FIR दर्ज नहीं हुई है, सिर्फ सस्पेंड किया गया है। सस्पेंड करने से मामला नहीं चलेगा, इसलिए आज जलगांव के तमाम संगठनों के पदाधिकारी ये डिमांड करते हैं कि मनोज कुमार तोमर पर, इस पुलिस अफसर पर कड़ी कार्रवाई की जाए, इस पर मुकदमा, इस पर FIR दर्ज की जाए। शुक्रवारची नमाज पठण चालू असताना मशिदीमध्ये जागा पूर्ण भरल्यामुळे काही लोक बाहेर आले आणि ते बाहेर नमाज अदा करत असताना इंद्रलोक पोलीस चौकीचे ASI मनोज कुमार तोमर यांनी त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी उपासना सुरू होती, जो नतमस्तक झालेला होता अल्लाहच्या जवळ, त्या नमाजीला, त्या उपासकाला त्यांनी कमरेवर लाथ मारून त्याला पाडलं, त्याला गालात मारलं आणि संपूर्ण इस्लाम धर्मियांचा त्यांनी अपमान केलेला आहे। अशा मनोज कुमार याच्यावर अद्याप FIR दाखल झालेली नाही। आम्ही जळगावला सुद्धा परवाच्या दिवशी या शनीपेठ पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेली आहे, परंतु जळगाव पोलिसांनी दाखल केलेली नाही। म्हणून आज आम्ही माननीय महामहिम राष्ट्रपती, माननीय गृहमंत्री केंद्रीयचे आणि दिल्ली यांच्या बाबतीत एक निवेदन देतो आहे की त्याला त्वरित अटक करा, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर 30 दिवसाच्या आत दोषारोपणपत्र सादर करा। 30 दिवसानंतर 180 दिवसाच्या आत ही केस अंडर ट्रायल चालवा। अंडर ट्रायल असेपर्यंत त्याची जामीन होऊ देता कामा नये आणि शिक्षा झाल्यावरच त्याच्यावर निर्णय घ्या। आणि ही जी मानसिकता चेतन सिंग RPFचा असो की मनोज कुमार तोमर हा दिल्ली पोलीसचा असो, ही मानसिकता जी एका विशिष्ट समाजाबाबतीत, खास करून मुस्लिम समाजाच्या बाबतीत निगेटिव्ह झालेली आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतोय, त्याचा तीव्र निषेध करतोय। आणि अशा मानसिक घटना जी आहे, जातीवादी घटना, त्याचाही आम्ही तीव्र निषेध करतोय। म्हणून आज जळगाव शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन निदर्शन करत आहे आणि त्यानंतर आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारला हे निवेदन देणार आहोत की मनोज कुमारला त्वरित अटक झालीच पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे। या मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। समाजातर्फे माननीय कलेक्टर साहेबांच्या तर्फे मार्फत महामहिम राष्ट्रपती व गृहमंत्री अमित शहा यांना आम्ही निवेदन देत आहे। दिल्लीमध्ये शुक्रवारी मनोज तोमर या पोलीस अधिकाऱ्याने नमाज अदा करत असताना मुस्लिम बांधवांना उभे लाथ मारली। ही आपली भारतीय संस्कृती नाही, आम्ही याचा जाहीर निषेध करतो। ही मानसिकता जी भारतात वाढत चाललेली आहे, याचाही आम्ही जाहीर निषेध करतो व सरकारकडे आम्ही मागणी करतो का मनोज कुमार तोमर याच्यावर लवकरात लवकर FIR दर्ज करून त्याला अटक करण्यात यावी।